नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवड एज्युकेशनल अकॅडमीच्या ऑनलाईन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्याला इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या धड्यामधला सिवेज ट्रीटमेंट नावाचा महत्त्वाचा पॉईंट बघायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सिवेज ट्रीटमेंट हा मायक्रोब्सचा वापर करून जे काही सांडपाणी आहे त्या सांडपाण्याला दिलेली ट्रीटमेंट आहे। मग या एन्व्हायरमेंटल सायन्सच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे। तर बघा, सिवेज म्हणजे काय? सिवेज मीन्स द वॉटर रिलीज्ड फ्रॉम डोमेस्टिक और इंडस्ट्रियल वेस्ट। जे पाणी डोमेस्टिक पर्पज म्हणजेच घराच्या वापरातून किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्री किंवा मोठ्या इंडस्ट्रीमधनं जे वॉटर ड्रेनेजमध्ये सोडलं जातं, जे सांडपाणी म्हणून बाहेर फेकलं जातं, त्या पाण्याला सिवेज असं म्हणायचं। अँड दिस सिवेज कंटेंट्स, बघा या सांडपाण्यामध्ये खूप सारं ऑर्गॅनिक मॅटर असतं, खूप सारं हेवी मेटल्स असतात आणि खूप सारे नको असलेले बॅक्टेरिया असतात, ज्याला आपण म्हणतो पॅथोजेनिक बॅक्टेरिया। आता विद्यार्थी मित्रांनो, जर हे पाणी घरातून किंवा फूड प्रिपरेशन इंडस्ट्रीमधनं येत असेल, फूड इंडस्ट्री म्हणतो आपण त्याला, तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक साल्ट भरपूर असतात किंवा ऑर्गॅनिक मटेरियल खूप सारं असतं। मग हेच पाणी जर इंडस्ट्रीमधनं येत असेल तर केमिकल इंडस्ट्री, तर या केमिकल इंडस्ट्रीमधनं येणाऱ्या पाण्याला खूप सारे काय असतील, पॉयझनस थिंग्स किंवा खूप सारे कंपाऊंड्स त्याच्यामध्ये काय असतील, वेस्ट कंपाऊंड मिक्स झालेले असतील। मग हेच पाणी जर एखाद्या मेटलच्या इंडस्ट्रीमधनं येत असेल तर त्याच्यामध्ये हेवी मेटल्स असण्याचे चान्सेस आहेत। हेच पाणी जर एखाद्या दवाखाना किंवा मग त्या तत्सम एरियातनं येत असेल तर त्याच्यामध्ये पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असायला हरकत नाही। मग हे जर सगळं सांडपाणी आपण पुन्हा एकदा जाऊन त्या नदीला मिक्स होतं, नदीच्या पाण्यामध्ये मिसळतं आणि हेच नदीचं पाणी कुठं डॅमला जातं आणि पुन्हा आपल्या पिण्याच्या पाण्याचा सोर्स बनून राहतं। आता मला सांगा, हे सगळे एवढे घटक जर त्या पिण्याच्या पाण्यामध्ये गेले तर आपल्याला काय होईल? आपल्या शरीराला खूप मोठी हानी होईल, है ना। आणि हे सगळं अवॉइड करताना ना की फक्त आपल्या शरीराला, त्या पाण्यामधल्या प्रत्येक जीवजंतूला त्याचा काय होईल? फटका बसेल। फॉर एक्झाम्पल, ते जे मासे असतील त्या माशांच्या पोटामध्ये काय होतील? हे हेवी मेटल्स ॲक्युम्युलेट होतील। त्या अल्गीमध्ये जे शैवाल असतं त्याच्यामध्ये खूप सारे हेवी मेटल्स ॲक्युम्युलेट होईल। मग त्या माशांना खाणारे पक्षी, त्या अल्गीला खाणारे मासे, हे सगळे काय होतील? अफेक्ट होतील आणि पुन्हा त्या माशांना माणसं खातात, मग माणसांपर्यंत सुद्धा हे घटक काय येतील? पुन्हा वापस येतील। म्हणजे फूड चेनमध्ये आपले हे सगळे घटक काय होतील? मिक्स होतील। मग या सगळ्या सांडपाण्यामुळं आणि त्याच्यामध्ये असलेल्या हार्मफुल घटकांमुळं वॉटर पोल्युशन होतं, आहे की नाही, सॉईल पोल्युशन होतं। आणि हे सगळं पोल्युशन जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला या सिवेज म्हणजेच सांडपाण्याला ट्रीट केलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो सिवेज ट्रीटमेंट। ज्या ठिकाणी ही सिवेज ट्रीटमेंट दिली जाते त्याला म्हणायचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट, STP, सिवेज ट्रीटमेंट प्लांट। मग कुठं असतात हे सिवेज ट्रीटमेंट प्लांट? तर हे सिवेज ट्रीटमेंट प्लांट जिथं जिथं सांडपाणी निघतं त्या ठिकाणी असणं अत्यावश्यक आहे। मग दूध डेअरी असेल, दूध डेअरीमधनं जाणारं पाणी असेल, ते पाणी डायरेक्टली नॅचरल सोर्सेसमध्ये न सोडता ते पाणी आपल्याला ट्रीट करायला लागेल या सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्या माध्यमातून। औषधी इंडस्ट्री असतील किंवा कुठलीही इंडस्ट्री असेल, त्या इंडस्ट्रीतनं निघणारं पाणी डायरेक्टली नॅचरल सोर्सेसमध्ये न जाता ते आपल्याला ट्रीट करून मग त्यामध्ये सोडलं पाहिजे। मग प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक मोठ्या शहरामध्ये जिथून त्या नाल्यांमधून पाणी पुन्हा नॅचरल सोर्सेसला मिळतं त्या ठिकाणी हे सिवेज ट्रीटमेंट प्लांट असले पाहिजेत। आणि या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये हे सगळं पाणी आपल्याला काय करायचं आहे? पुनर्वापरासाठी योग्य करायचे आणि मग आपल्याला ते त्या नॅचरल सोर्सेसमध्ये सोडायचे। सो दिस प्लांट इज नोन ॲज सिवेज ट्रीटमेंट प्लांट और STP। बघा, आता या सिवेजमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतं, हेवी मेटल्स असतात किंवा खूप सारे पॅथोजेनिक बॅक्टेरिया असतात। मग या सिवेज वॉटर ट्रीटमेंटला नेमकं काय करायचं? तर सिम्पली आहे, सिवेज म्हणजे काय? तर सांडपाणी। सिवेज ट्रीटमेंट म्हणजे सांडपाण्याला ट्रीट करायचं आणि पुन्हा एकदा पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य बनवायचं आणि मग नॅचरल सोर्सेसमध्ये सोडून द्यायचं। मग हा जो काही प्लांट आहे त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणतात। कुठं कुठं असतो? तर जिथं इंडस्ट्री आहेत तिथं हा प्लांट असला पाहिजे। मग ह्या प्लांटमध्ये नेमकी प्रोसिजर काय आहे? कसं करतात सिवेज वॉटरला ट्रीट?
ते आपण बघूयात. याच्या 3 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप इज फिजिकल स्टेप. तर त्या पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फिजिकली किंवा मॅन्युअली जे काही पाणी आहे ते पाणी एका मोठ्या हौदामध्ये जमा करायचं आहे. सांडपाणी निघताना एक मोठा हौद आणि त्या हौदामध्ये हे सगळं पाणी कलेक्ट करायचं. मग या पाण्यावरती जे काही गोष्टी असतील, तरंगणाऱ्या गोष्टी, आता या सांडपाणी म्हटलं की याच्यामध्ये काय असतील, थर्माकोलचे तुकडे असतील, बॉटल्स असतील, ट्यूब्स असतील, टायर्स असतील किंवा असंख्य अशा गोष्टी तरंगताना आपल्याला दिसून येतील. मग या तरंगणाऱ्या गोष्टी सगळ्या आपल्याला बाजूला काढायच्यात. ऑल फ्लोटिंग मॅटर, ऑल फ्लोटिंग डेब्रिज वी हॅव टू रिमूव्ह फ्रॉम दॅट सीवेज वॉटर मॅन्युअली, है ना. दिस इज द फर्स्ट स्टेप इन अ सीवेज वॉटर ट्रीटमेंट. मग हे पाणी त्या मोठ्या हौदामध्ये ठेवल्याच्या नंतर काही वेळानं काही गोष्टी बुडाला बसतील ज्या जड असतील, त्याला सेडिमेंट असं म्हणायचं, आणि हे सुद्धा आपल्याला बाजूला काढायचं. दिस इज फर्स्ट स्टेप इन अ सीवेज ट्रीटमेंट प्लांट. खूप सोपं आहे बघा, लक्षात ठेवा. पहिल्यांदा फक्त ते पाणी कलेक्ट करायचं एका मोठ्या टँकमध्ये आणि सगळ्यात तरंगणाऱ्या फ्लोटिंग थिंग्स वी हॅव टू रिमूव्ह. सो दिस इज फिजिकल प्रोसेस, ओके, टू रिमूव्ह द ऑल फ्लोटिंग कंपोनेंट्स फ्रॉम द वॉटर. सो ही आहे फिजिकल स्टेप और फर्स्ट स्टेप इन अ सीवेज ट्रीटमेंट प्लांट, फिजिकल प्रोसेस or first step first. Now second step is a biochemical process. बघा आता सेकंड कशी आहे, बायोकेमिकल प्रोसेस आहे. बायोकेमिकल प्रोसेस. इन दिस सेकंड फेज और सेकंड स्टेज आता आपण जे काही पाणी पहिल्या टँकमध्ये जमा केलं होतं, नाउ वी हॅव टू रिलीज दॅट वॉटर इन टू सेकंड टँक. बघा पहिल्या टँकमध्ये हे पाणी आपण ठेवलं होतं आणि या पाण्यातनं सगळ्या फ्लोटिंग गोष्टी बाजूला काढल्या अँड दिस वॉटर इज ट्रान्सफर्ड इन टू सेकंड टँक. आणि या सेकंड टँकमध्ये हे पाणी पाठवल्याच्या नंतर या टँकला अगायटेशन नावाची गोष्ट आहे. अगायटेशन म्हणजे काय, तर ते जे पाणी आपण याच्यामध्ये सोडलंय ते अगायटेट करणं म्हणजे ते फिरवत राहणं, ते ढवळत राहणं. ते पाणी सारखं मूव्ह झालं पाहिजे आणि याला म्हणायचं अगायटेशन. आणि त्याच्यामध्ये हवा ब्लो करायची त्याला म्हणायचं एरिएशन. ह्या दोन गोष्टी याच्या रिलेटेड लक्षात ठेवा, अगायटेशन, अगायटेशन अँड एरिएशन. एरिएशन, अगायटेशन अँड एरिएशन. अगायटेशन कशामुळं, तर त्यातल्या सगळ्या गोष्टी नियमितपणे मिक्स झाल्या पाहिजेत, त्या ढवळत राहिल्या पाहिजेत. अँड सेकंड एरिएशन, त्याच्यामध्ये हवा ब्लो करायची. आता ही मी सांगितल्याप्रमाणे इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस इन विच ऑल एरोबिक मायक्रोब्स, एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल. जे काही एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. म्हणजे काय, तर जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये त्या कार्बोहायड्रेट्सचं किंवा जे काही कंपोनंट्स तिथं प्रेझेंट असतील त्याचं ब्रेकडाऊन करतील, त्याला म्हणायचं एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग हे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि ते एरोबिक असल्यामुळं त्यांना पाईपच्या द्वारे हवा ब्लो करणं गरजेचं आहे. दॅट इज एरिएशन. मग हे एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम या पाण्यामध्ये ग्रो होतील ज्या पाण्यामध्ये खूप सारं काय आहे, ऑर्गॅनिक कंटेंट आहे. ज्या पाण्यामध्ये काय आहे, खूप सारं ऑर्गॅनिक मॅटर आहे, खूप सारे हेवी मेटल्स आहेत आणि खूप सारे डिटर्जंट जे काही वेस्ट वॉटरमध्ये असतं तेवढं सगळं याच्यामध्ये आहे. नाउ दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲक्ट ऑन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, बरोबर आहे. आणि त्यांना आपण हवा दिल्यामुळं म्हणजे ऑक्सिजन सप्लाय केल्यामुळं ते आणखीन जास्त ग्रो होतील. अँड अलॉंग विथ ग्रोथ का ग्रो होतील, कारण याच्यामध्ये जे काही मॅटर आहे, ऑर्गॅनिक मॅटर, ते भरपूर आहे आणि त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी हे बॅक्टेरिया ग्रो होतील. म्हणजे खायला असल्यावरती त्यांची संख्या वाढणार आहे, राईट. जे बायनरी फिजन, एकाचे 2, 2चे 4 अशा पद्धतीने वाढतात आपण बघितले. मग हे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावरती वाढतील आणि या आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या की हार्मफुल आहेत त्या गोष्टींना ब्रेकडाऊन करतील. दिस इज सेकंड स्टेप कॉल्ड बायोकेमिकल प्रोसेस. ओके, दिस टँक इज ओपन फ्रॉम अपर साइड. हा टँक कसा असेल, ओपन असेल, कारण हा एरिएटेड टँक आहे.
आहे की नाही. मग या टँकमध्ये ते बॅक्टेरिया ग्रो होतील आणि ग्रो होतील, इतके ग्रो होतील की एक वेळ अशी येईल की सगळे याच्यातले ऑर्गॅनिक मॅटर संपून जाईल, जे डिग्रेड करण्याजोगं आहे ते सगळं संपून जाईल. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जसं तुम्ही ॲगायटेशन आणि एरिएशन लक्षात ठेवलं तसंच आणखीन एक टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा ज्याला आपण म्हणतो BOD. लक्षात ठेवा BOD. नेमकं BOD म्हणजे काय आणि या BODचा इथं काय संबंध येतो, तर BOD म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आता मी तुम्हाला सांगितलं इथं ऑर्गॅनिक मॅटर असलेलं या पाण्यामध्ये प्रेझेंट आहे आणि त्या ऑर्गॅनिक मॅटरमध्ये आपले जे काही एरोबिक बॅक्टेरिया आहेत ते मोठ्या प्रमाणावरती ग्रो होतील. जसे ते ग्रो होतील तसं त्यांना जो लागणारा ऑक्सिजन आहे त्याची डिमांड वाढत जाईल, आहे की नाही. द रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन फॉर द ऑर्गॅनिझम्स or microbes growing inside that water is increasing. ओके. आता ही वाढत जाणारी जी काही ऑक्सिजनची डिमांड आहे ती कधीपर्यंत वाढत जाईल, इट विल इनक्रीज कधीपर्यंत, अप टू द ऑर्गॅनिक कंटेंट प्रेझेंट इन द वॉटर. जसं ऑर्गॅनिक कंटेंट त्या पाण्यामधलं कमी कमी होत जाईल तसं त्या मायक्रोब्सची ग्रोथ कमी होत जाईल. म्हणजेच आता BODचं प्रमाण काय होईल, कमी होईल. म्हणजे इन्क्रीजिंग BOD इंडिकेट्स मॅक्झिमम ग्रोथ ऑफ मायक्रोब्स इन द वॉटर अँड डिक्रीजिंग द BOD shows that the growth of microbes is going to be restricted due to lack of carbon source or the organic matter present in the water. आणि मग एक वेळ अशी येईल की ही BOD काय असेल, एकदम कमी असेल किंवा 0 असेल. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड काय होईल, एकदम बंद होईल, कमी होऊन जाईल. याचा अर्थ याच्यामध्ये जे काही एरोबिक बॅक्टेरिया ग्रो होणार आहेत ते ग्रो होणं बंद होईल. म्हणजे त्यांचं ऑक्सिजनचं डिमांड आता बिलकुल कमी झालेलं असेल. दिस इज कॉल्ड BOD, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आणि या BOD कमी झाल्याचं हे काही लक्षण आहे ते म्हणजे या पाण्यातले सगळे जे काही घटक आहेत जे की ते बॅक्टेरिया डिग्रेड करू शकतात, डिकम्पोस्ट करू शकतात, त्यांचं प्रमाण आता संपलेलं आहे. नाव हे झालं सेकंड टँक. आणि फायनली वी हॅव टू रिमूव्ह दॅट वॉटर इनटू और वी हॅव टू ड्रेन दॅट वॉटर इनटू थर्ड टँक. आता ते पाणी आपल्याला तिसऱ्या टँकमध्ये पाठवायला लागेल ज्याचं आउटर कव्हरिंग काय आहे किंवा सरफेस हे बंद आहे, क्लोज टँक आहे. वन्स दिस वॉटर एंटर्स इनटू थर्ड टँक. आता बघा महत्वाचे बरं का इथं, आता इथं एरोबिक ब्रेकडाऊन झालं, एरोबिक मायक्रोब्स ग्रो झाले. आता हा वरून क्लोज आहे तर इथं फक्त अनएरोबिक गोष्टी ग्रो होतील, अनएरोबिक मायक्रोब्स ग्रो होतील. सो इन दिस थर्ड टँक और दिस इज थर्ड स्टेप ऑफ अनएरोबिक ब्रेकडाऊन. अनएरोबिक ब्रेकडाऊन और अनएरोबिक प्रोसेसिंग. इट इज थर्ड स्टेप इन अ सिवेज ट्रीटमेंट. आता या पाण्यामध्ये हे काही अनएरोबिक मायक्रोब ग्रो होतील आणि त्या एरोबिक बॅक्टेरिया आणि त्यातले काही घटक उरलेले असतील ते सगळे ब्रेकडाऊन करतील. कसे, अनएरोबिकली. आता बघा याच्यातलं जे स्लज आहे, याच्यातलं जे बेस जे सेडिमेंट झालेले घटक आहेत, कधी जेव्हा ते आपण ब्रेकडाऊन केलेत बॅक्टेरियाच्या साह्याने, त्याच्यानंतर त्या स्लजला ॲक्टिवेटेड स्लज असं म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, ॲक्टिवेटेड स्लज. आता जर तुम्हाला वाटलं की हे व्यवस्थित ब्रेकडाऊन नाही झालं तर यू कॅन अगेन कीप दॅट वॉटर इन सेम टँक अँड विल हॅव ॲक्शन ऑफ मायक्रोब्स, एरोबिक मायक्रोब्स ऑन द स्लज. आता यातनं निघणारं स्लज हे आपण पुढच्या टँकमध्ये टाकायचं जे ॲक्टिवेटेड स्लज आहे. याच्यासोबत आणखीन एक फ्लॉक्स तयार होतील. फ्लॉक्स म्हणजे काय, जेव्हा काही फंजाय आणि बॅक्टेरिया एकत्रित ग्रो होतील आणि ते सगळे तरंगणाऱ्या गोष्टी त्या पाण्याच्या सरफेसवरती येतील, त्याला फ्लॉक्स असं म्हणायचं. जे छोटे छोटे फुलांसारखं किंवा असं हिरवं आणि थोडंसं ब्ल्यूइश कलरचं स्ट्रक्चर पाण्यावरती तरंगताना दिसतं त्याला फ्लॉक्स म्हणायचं. हे फ्लॉक्स म्हणजे कधी अल्गी, फंजाय आणि बॅक्टेरिया एकत्रितपणे ग्रो होतानाचे घटक आहेत, मोस्टली अल्गी अँड फंजाय. तर मग हे फ्लॉक्स सोबतच या सगळ्या गोष्टी इथं काय केल्या जातील, ब्रेकडाऊन केल्या जातील.
आणि आता एरोबिकली अनएरोबिकली सगळ्या ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर फायनली दिस वॉटर इज फ्री फ्रॉम कंटॅमिनेशन. या पाण्यामधले सगळे घटक आपण काय केलेत, ब्रेकडाऊन केलेत, सगळे बाजूला काढलेत. नाऊ दिस स्लज जे सेडिमेंटेशन आहे, बुडाला बसलेल्या गोष्टी आहेत, त्या आपण ॲज अ फर्टिलायझर यूज करू शकतो शेतीमध्ये. तो गाळ आपण नेऊन टाकू शकतो, ज्याच्यामध्ये खूप सारे आता युजफुल घटक असतील, हार्मफुल बॅक्टेरिया असतील, ते सगळे किल केलेत आपण इकडं या ट्रीटमेंटमध्ये. आणि कोणाच्या मदतीनं केलं, मायक्रोब्सच्या मदतीनं, जे ऑलरेडी प्रेझेंट आहेत त्या पाण्यामध्ये. सो दिस इज द प्रोसेस इन अ सिवेज वॉटर ट्रीटमेंट. या प्रोसेसला म्हणायचं सिवेज वॉटर ट्रीटमेंट. नाऊ दिस वॉटर इज रेडी टू ड्रेन इनटू द रिलीज इनटू द नॅचरल सोर्सेस, or we can reuse this water for agriculture purpose or for other uses. So this is water free from contamination, no heavy metals are there, no pathogenic bacteria are there, and easily we can release it into the rivers or natural sources. So this treatment is known as sewage water treatment, STP, very important ॲज इन अ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. जेवढं महत्त्वाचं आहे या इंडस्ट्री उभ्या करणं, तेवढंच महत्त्वाचं आहे या इंडस्ट्रीमुळं आपल्या एन्व्हायरमेंटचं नुकसान न होऊ देणं. आणि म्हणूनच प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हा सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट कंपल्सरी असतो. सो दिस इज रिगार्डिंग सिवेज वॉटर ट्रीटमेंट. याच्यामधल्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहेत BOD, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजेच बॅक्टेरियाला ग्रो होण्यासाठी वाढत जाणारा रिक्वायर्ड ऑक्सिजन अमाऊंट. आणि एकदा का पूर्ण बॅक्टेरिया ग्रो झाले किंवा कधीपर्यंत ग्रो होतील, जेव्हापर्यंत त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे, खायला आहे, ते कमी झालं की पुन्हा ऑक्सिजनची डिमांड कमी होत जाईल आणि फायनली एका स्टेजला येईल की तिथं ऑक्सिजन लागणारच नाही. अशा वेळी हा BOD महत्त्वाचा असतो. कशासाठी, आपल्याला त्याचा अंदाज येतो की पाण्यामध्ये किती मायक्रोब्स ग्रो होतात आणि किती कंटेंट शिल्लक आहे. दॅट इज BOD. इन सेकंड टँक वी हॅव टू डू अगायटेशन अँड एरिएशन. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि थर्ड टँकमध्ये जो स्लज जातो त्याला ॲक्टिवेटेड स्लज म्हणायचं. आणि फायनली दिस स्लज वी कॅन यूज आफ्टर थर्ड ट्रीटमेंट, वी कॅन यूज ॲज अ फर्टिलायझर. सो अशा पद्धतीनं मायक्रोब्सचा वापर करून ते जे काही सिवेज आहे, दिस सिवेज वी कॅन ट्रीट अँड रियूज द वॉटर. ओके, खूप महत्त्वाचा असा घटक आहे दोन्ही 10वी आणि 12वीसाठी.